महानगर पालिका चुनाव में महायुति में सीट शेयरिंग को लेकर घमासान जारी है। बात अगर कल्याण डोंबिवली महानगर पालिका की करें तो यहां बीजेपी और शिंदे की शिवसेना के बीच गठबंधन तय हो गया है और कल्याण ईस्ट में बीजेपी को सिर्फ 7 सीटें दी गई हैं, जिसकी वजह से बीजेपी कार्यकर्ताओं में नाराजगी है। ऐसे में नाराज बीजेपी के कार्यकर्ताओं ने बीजेपी विधायक सुलभा गायकवाड़ के ऑफिस के बाहर रात में जमकर हंगामा किया। इन कार्यकर्ताओं का कहना था कि वो गठबंधन नहीं चाहते हैं। नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। हालात बिगड़ते देख बीजेपी जिला अध्यक्ष नंदू परब और चुनाव प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी ने मौके पर पहुंचकर कार्यकर्ताओं को मनाने की कोशिश की, लेकिन नाराज कार्यकर्ता किसी की सुनने को तैयार नहीं थे। बीजेपी कार्यकर्ताओं का साफ कहना था कि बीजेपी को अपने दम पर चुनाव लड़ना चाहिए। जानकारी की माने तो शिवसेना शिंदे गुट के संपर्क प्रमुख महेश गायकवाड़ के अकेले चुनाव लड़ने के बयान के बाद बीजेपी कार्यकर्ताओं ने भी इसी तरह की मांग करनी शुरू कर दी है। देखते हैं नाराज कार्यकर्ताओं को मनाने गए बीजेपी के नेताओं ने क्या कुछ कहा। या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये 80,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी 7 जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याण पूर्व विभागामध्ये मिळाल्या। त्यातल्या 6 जागा महिला आणि 1 जागा पुरुष असं मिळालं। त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे। त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळ लढूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळ लढू, आमची तयारी आहे। त्यांचं आव्हान यांनी स्वीकारलं असं म्हणणं आहे। जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असा एक मेसेज आलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका हे युतीवर लढल्या जातील। आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे। युती व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे, पण युती हे योग्य रीतीने झाली पाहिजे। आमच्या लक्षात आम्हाला असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्षाला काहीतरी 122 पैकी 54 का 54 सीट काहीतरी भारतीय जनता पक्षाला देण्यात येणार आहे आणि त्यापैकी कल्याण पूर्वेत फक्त आणि फक्त 7 सीट दिली जात आहे भारतीय जनता पक्षाला। हा फार दुर्दैवी पॉईंट आहे। आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याचा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही जाहीर करतो आणि आम्ही आमच्या पक्षाला आम्ही विनंती करू इच्छितोय की आम्हाला कल्याण पूर्वेत कुठल्याही परिस्थितीची युती आम्हाला नको आहे आणि आम्ही इथे कल्याण पूर्व विधानसभेत आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन पक्षांना विनंती आहे की आम्ही मैत्रीपूर्ण युद्ध इलेक्शन आम्ही लढणार आहोत। हे पक्षांनी कृपया आम्हाला त्याची परवानगी द्यायला पाहिजे, कारण की 7 सीट म्हणजे हा सरळ कल्याण पूर्वेतल्या कार्यकर्त्यांचा तोंडावर एक थापडा आहे आणि ते आम्हाला स्वीकार नाही आहे आणि त्याचमुळे आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती करू इच्छितोय की आपण कल्याण पूर्वेत मैत्रीपूर्ण लढतची परवानगी आम्हाला द्यावी।